हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशा फ्रेंड्स तुम्ही मजेत नाही? मजेतच राहा. तर हे बघा, ही आहे माझी बेडरूम. होम टूर मध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे. पण काय सांगू तुम्हाला, इतका राडा पडलेला आहे बेडरूम मध्ये. मला ना वॉर्डरोब मध्ये ना कपडेच बसत नाही. एवढे कपडे झालेत ना, कुठं काय ठेवा हा मला प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं काचेचं ऑर्डर केलेलं आहे. पलीकडचं हँगर साठी केलेलं आहे. आणि ते माझे एवढे कपडे पडले तिथं खाली आहेत. आणखी मला समजत नाही कसं कपडे मॅनेज करू, काय करू. आणि हे ट्रान्सपरंट असं काचेचं केलेलं आहे ना, त्यामुळे सगळं दिसते. तुम्ही बघतायचे सगळं दिसते. ह्यामध्ये लाईट्स पण लावलेले आहेत आतमध्ये. ते तुम्हाला पुढे दाखवीनच मी. हे बघा, कपडे सगळे सैरा वैरा झालेले आहेत. आता सगळे कपडे सेट करणार आहे. आणि खरं सांगते, मला समजत नाही की मी आता काय करू, की माझी कपडे ऑर्डर मध्ये बसतच नाहीत. असं झालेलं आहे. आणि कळत नाही की आता मी कसं मॅनेज करू, काय करू, मला समजतच नाहीये. तर काहीतरी मला आता जुगाड करावंच लागणार आहे. कारण कपडे किती दिवस झाले तुम्ही बरेचशा ब्लॉग मध्ये पाहिलेलं आहे. इथं माझे पूर्ण जीन्स इथं ठेवलेत मी. आणि ते खूप घाण दिसतं ना असं वरती ठेवल्यानंतर. आता मी पहिल्यांदा सगळे कपडे सेट करते आणि बघते जागा कशा पद्धतीने होईल वगैरे. आणि समजत नाहीये खरं तर मला काय करून काय नाही. काढायला गेले तेवढी कपडे होणार आहेत ना की बस, अति प्रमाणात कपडे होणार आहेत. चला पहिला आपण हे आवरून घेऊया. तर बघा फ्रेंड्स, सगळे कपडे मी आता वॉर्डरोब मधून काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर खालच्या साईडचे आहेत ना, ते कपडे राहिले आहेत माझे काढायचे. हे बघा, एवढा ढिगारा मी पुढून दाखवते तुम्हाला. तर बघा, एवढे कपडे साठलेले आहेत. त्यानंतर खालचे 2 राहिलेत. हिकडचे 2 खालचे आहेत ना, ते माझेच आहेत. त्यामुळे आता हे सगळं मला सेट करायचं. पहिल्यांदा व्यवस्थित घडी घालून ठेवते. आणि जे नको आहेत ना, आता ते कपडे कोणाला तर देऊन टाकणार आहे. असं करणार आहे. चला आवरूया आपण हे सगळं. आणि मी कुर्तीचा कलेक्शन मी तुमच्यावर शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला कोणती कुर्तीज आवडत असेल तर सांगा, त्याची लिंक पण देईन मी. त्यानंतर इकडचे 2 कप्पे राहिलेत फक्त मला. बाकी 1 2 3 कप्पे रिकामे केलेत. तर एवढे कपडे झालेत बघा. चला आता हे फोल्ड करून घेते. बाहेरचं बेसिंग पण घाण झालंय, पण आता धुवून का उपयोग नाही. आज पण पाऊस पडेल. लिक्विड ना मग शीतलं पण घालू शकता तुम्ही, हँडवॉशचं. हो का? एक एक करायचं होतं. ओके बाय. ठेवायला जर जातं. अहो सगळं सेट करावं म्हणलं. फोन तर काय कसं आहे, काढून टाकावं काय काय करून पण उपयोग नाही असं वाटतंय. उद्या चांगलं वातावरण. आज वातावरण कसं आहे एकदम काय करून उपयोग नाही. सगळे पाऊस नव्हतं. आता पूर्वीसारखे कपडे फाटत दिले. बरं तिथं आहे का नाही? फाटतच आहे. ते नवीन नवीन घ्यायला घेऊ तर लय वाटतं. पहिले लोक एवढे घेत नव्हते, तेव्हा लय फाटायचे. तेच वापरून ना फाटत येते. आता कपडे नंबर येत नाही, फाटत नाही.
तर आता फ्रेंड्स ना मी सगळंच नाही, कपाडातलं माझ्या लावलेलं आहे कपडे. हे कपडे ठेवलेत बघा एवढा ढिगारा. ओके, त्यानंतर हे कपडे आहेत ना द्यायला ठेवलेत लोकांना, आणि ते कपडे आता मी सगळे घालून बघणार आहे. आणि जर मला खरं सांगू का व्यवस्थित वाटत असेल ना, आता तब्येत पण वाढली ना माझी, तर मला येत असेल तर मी ठेवणार आहे, नाहीतर मग मी देऊन टाकणार आहे कोणाला तरी. तर फ्रेंड्स इतकी थकले ना मी, खरंच सांगते. ड्रेस घालून आणि काढूनच थकले. फक्त वन पीस जेवढे होते ना तेवढं तुमच्यावर शेअर केलं. बाकीचे कुर्तीज वगैरे होते ना ते तुमच्यावर मी शेअर केले नाही. कसे आहेत वगैरे सगळे ओके आहेत. आता मी रोजच्या व्लॉगिंगमध्ये आता जे काही तुम्हाला घालून दाखवलेत ना ते सगळे घालायचा प्रयत्न करणार आहे. टॉप आणि पॅन्ट आता सध्या स्टॉप करते, उन्हाळा पण आहे आणि ते वन पीस खूप पडलेत, त्यामुळे म्हटलं आता ते घालावं पहिला. चला आता हे घडी वगैरे घालते आणि कपड्यात ठेवून टाकते. चला कपडे मी सेट केलेत आता. बघा आणखी मला इथे कपडे ठेवायचे आहेत. तुम्हाला सांगते इथं मी जीन्स सगळे ठेवून घेतलेत. इथं मला वेगळे आणखी कपडे ठेवायचे आहेत. इथं डेली वेअरचे कपडे आहेत. त्यानंतर इथं माझे स्कर्ट पलाझो वगैरे आहेत. डेली यूजचे कुर्तेज आणि वन पीस ते तुम्हाला मगाशी दाखवलेलं मी. इथं कुर्तीज आहेत डेली यूजचे. त्यानंतर हे शॉर्ट कुर्तीज आहेत. हे 3च आहेत शॉर्ट कुर्तीज. त्याच्या खालचे सगळे जीन्सवरचे टॉप, हे जीन्सवरचे टॉप आहेत सगळे. त्यानंतर त्यानंतर इथं माझे कुर्तीज, इथं पण माझे कुर्तीज सगळे कॉटनचे, सगळे ओढणीचे ड्रेस आहेत. वरच्या सेक्शनला पूर्ण हे वन पीस आहेत शॉर्ट आणि लॉंगमध्ये. हे पण वन पीस आहेत. एक फक्त वन पीस आहे, बाकी ना फॅन्सी ओढणीचे ड्रेस आहेत. तर अशा पद्धतीने आहे. त्यात इथे 2 कप्प्यामध्ये माझे कपडे आहेत. तुम्हाला दाखवते उघडून. हे बघा कसा राडा पडलाय. आता हे मला आवरायला वेळच नाही आहे, उद्या वगैरे आवरेन मी. आता हे कसा पडलाय राडा. निमिष आणले बुक्स? कोणत्या सब्जेक्टचं नाही म्हटला निमिष? कोणत्या सब्जेक्टचं नाही आहेत का? मग म्हणतो जर्मनचं नाही आहे. आणले बघा निमिषचे नेक्स्ट इयरचे बुक्स आणलेले आहेत. नोटबुकचे जे नको आहेत ते घेऊन नाही ना आला? तू कोणता म्हणत होता की नको आहे म्हणून? सगळे आणले. तू म्हणत होता की नको मला काही बुक. आपल्याकडे खूप बुक्स आहेत माहिती आहे का भैयाच्या वॉर्डरोब मध्ये तिकडे. आता कवर कधी लावायचे? कवर कोण लावतो? बुक्सला कवर नको. 3 वर्षापासून नाही लावले. ह्या वर्षी लावूया. गेल्या वर्षी आपण लावलं होतं आधीच शगुनला नाही. कसं निमिष आमचा 8वीला गेला बघा फ्रेंड्स. आता सगळे बुक्स व्यवस्थित सेट कर. 2-2 ऑर्डर आहेत तर व्यवस्थित ठेवायला शिक. ओके चला फ्रेंड्स. आता हे आमच्या शाळेचं ना नेहमी स्टिकर लावते. स्टिकर मला आता थकल्यामुळं बोलायली ना बघ. लाव व्यवस्थित. माझं लावलं मस्त. आमच्या चिकूचं अक्षर दाखव. हा चिकू ए छान आहे अक्षर तुझं. काय नाव आहे तुझं? निमिष भोपळे.
8th स्टँडर्ड डी डिव्हिजन. रोल नंबर नाही ना आणखी सांगितला. सब्जेक्ट नको लिहू आता लगेच निमिष. माहिती सगळे सब्जेक्ट कोणते पण नको लिहू. मला माहिती. काय करायचं ते करा. चला मी फ्रेश बनवते. खूप थकले. चला मस्त एनर्जी ड्रिंक घेते म्हणजे एनर्जी येईल यासाठी. चला बुक्स ठेवतोय का? ते सगळे आता लास्ट इयरचे बुक सगळे काढून ठेवणार आहे आणि इथंच ठेवणे मी. डायनिंगवर राडा ठेवू नको. डायनिंगवर खूप राडा पडतो. इथे वरती काय आहे? इथं वरती कप्प्यात सगळं नवीन अजूनही राहिलेले बुक्स. मग कशाला घ्यायचं निमिष? अरे होते तर बाकीचे नवीन घ्यायला लागतं शेवटी. इकडच्या कप्प्यात काय? इकडं ओपन कर पूर्ण. ओके. ती वरती राडा काय पडला एवढा? क्वेश्चन पेपर द्यायचे. कुणाला? सहावीत जो सहावीत आता सातवीत गेला. काही गरज नाही कुणाला काय द्यायच्या. काय करणार त्याचं? ती पॅन्ट ठेव. आता इथं ना तिथं बॅग आहे. खाली बॅग का ठेवली सांग बरं मला निमिष तू. जुनी वाली फाटलेली. मग बाहेर काढून ठेवते नको असलेली. आणि खाली सगळे पुस्तक ठेव बरं तू. इथे बस. काय इथं राडा केला ड्रावर मध्ये आणखी? हे सगळं राडावरायचं. तो हे सगळं तिकडेच राहणार. हो पण ठेव. पण किती राड आहे निमिष. हे बघ इथं कचरा. कोणाचा कचरा हात करतं का? तर हे बघा आमच्या निमिषने किती छान ठेवले. हे बघा आमच्या निमिषला भेटलेलं. आमच्या मग कुणाच्या? हे बघा तिथं केलंय त्याला ठेवण्यासाठी. नीट ठेव जरा प्रेमाने. प्रेमाने हँडल कर. ओके. आणि ठेवायचं तिथला पूस पहिला का तो ती हे बघ इथं धूळ असेल. हे बघ किती धूळ आहे. बघ हे बघा धूळ किती. ते ओल्या कपड्याने पुसून घे पहिला. काढते गाड्या वगैरे सगळ्या. अरे स्वच्छ करणे बी नवीन वर्षाचं. तर बघा फ्रेंड्स आता जेवण वगैरे झालं. खाली थोडं वॉकिंग वगैरे करून आले होते. त्यानंतर जेवण झालं. मोठ्या सावरायचं राहिलेलं आहे. आणि इकडे चिकू आमचा वॉटरमेलन कसं खातोय बघा. काय रे कसं खातोय? तसं डायरेक्ट. तर हा कुर्तीज कसं वाटतंय सांगा. वन पीस म्हणून पण घालू शकतो. तर ह्याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच येईल. आणि तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर लिंक म्हणून कमेंट करा. तिथे तुम्हाला डायरेक्ट लिंक येऊन जाईल. इन्स्टा आयडीला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर पल्लवीची दुनिया ही आपली इन्स्टा आयडी आहे. तर तिथे जाऊन फॉलो करा. त्या ड्रेसचा व्हिडिओ मी अपलोड इन्स्टावर पण करणार आहे. तिथं डायरेक्ट तुम्ही म्हणजे PPP किंवा लिंक म्हणून जरी क्लिक केलं ना तुम्हाला डायरेक्ट लिंक भेटून जाईल. तर आता हा प्रमोशनचा व्हिडिओ मी केलेला आहे त्यामुळे तुम्हाला ड्रेस चेंज दिसत असेल. चला तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. गुड नाईट.